तुमचं मनापासून अभिनंदन सर. प्रमोशनचा लेटर असा ना सर? विशाल सरांचा राजीनामा. काय झालं? कसलं लेटर आहे? प्रमोशनचाच प्रमोशनचा असा. विशाल सर, तुमका मी सांगूक विसरले. वॉर्ड नंबर 5च्या त्या म्हात्रे काकूंचे रिपोर्ट इलेत. देसाई डॉक्टर म्हणाले की तुमका दाखवून घ्या. येतास काय वॉर्ड मध्ये? येतो. हा या. मी मी आलो. हे सगळं काय चाललंय सौदामिनी? आवाज कमी ठेवायचा. तुला माहितीये ना, मला आवाज चढवून बोलेलं अजिबात चालत नाही. I know that. त्या विशालला इतकं फेवर का केलं जातंय हे कळणार आहे का मला? कसं आहे ना दुष्यंत, ही सौदामिनी बिझनेस वुमन आहे आणि बिझनेसमध्ये असेट ओळखणं खूप गरजेचं आहे. आपला कोणता एम्प्लॉई आपला बिझनेस रन करतोय, इट शुड बी नोटेड. अँड आय थिंक विशाल इज माय असेट आणि मी माझ्या असेटवर इन्व्हेस्ट करते. Is it? म्हणजे 2 दिवसात तुला त्या मुलाचा ब्रिलियन्स कळाला. वाव. सौदामिनी 10 मिनिटात फक्त ओळख नाही तर समोरच्याची कुंडली काढते. कळलं? म्हणजे कालचंच बघ ना, 2 तासात हॉस्पिटलमध्ये चालणारा भोंगळ कारभार सौदामिनीने बंद करून टाकला. तुला याचा अर्थ कळतोय? सौदामिनी काहीही करू शकते. राईट दुष्यंत? योग्य वेळी आले हॉस्पिटलमध्ये, बरं झालं. आता हॉस्पिटलची धर्मशाळा केली असे तुम्ही लोकांनी. नशीब त्या बाईने कॉल करून मला सगळं सांगितलं. एक मिनिट. बाई कोण बाई कोण बाई आहे बघ? बयोबद्दल तुला कोण सगळं सांगतं? दुष्यंत, सिक्रेट. सिक्रेट माय फूट. तुला त्या बयोबद्दल कोण सांगतं हे मला कळायला हवं. कम ऑन, जस्ट टेल मी राईट अवे. दुष्यंत, मला बोलतं करण्यासाठी तुला आणखी एक जन्म घ्यावा लागेल. लेट्स सी. वी विल सी. दुष्यंत, तुझंही सिक्रेट मी लवकरच ओपन करणार आहे. धीर धर. मला डिवोर्स देऊन तुला त्या गौतमीशी लग्न करायचंय ना? नाउ वेट अँड वॉच. आता बघ ही सौदामिनी कसा हिशोब करते तुझा, अगदी व्याजा सकट. कसं वाटतंय आता? ठीक आहे, बरं वाटतं. गुड. सर या काय चाललं आहात? तुम्ही राजीनामा देतास? हो. सर आपण कित्याक ह्या नवीन काय खूळ काढलास तुम्ही? सरस्वती, हे खूळ नाही. मला दुसरीकडे चांगली संधी मिळते म्हणून निघतोय.
मग हे ह्या संधीचा काय? तुमका आत्ताच तर हेड ऑफ द डिपार्टमेंट बनवल्या ना, तुमचा पेमेंट पण वाढवला. सर, तुम्ही एवढ्या कमी वेळात ही संधी मिळवली आणि तुम्ही तेच नकोय मला. म्हणजे सरस्वती, संधी म्हणजे फक्त पैसा किंवा हुद्दा नसतो ना, हो की नाही? आणि तसंही मला एके ठिकाणी स्टॅग्नंट राहून काम नाही करायचंय. मला एक्सप्लोअर करायचंय स्वतःला. सो मी जाणार आहे. सर, पण ह्या पण मोठा हॉस्पिटल असा. आता तर इथे सगळं काही आहे, पण मला नाही काम करता येणार. त्यामुळे माझा निर्णय झाला. मला जावं लागेल. सर, पण तुम्ही एकदा विचार करू. सरस्वती, माझा निर्णय झालाय. त्यामुळे या विषयावरती आपण नको बोलूया. आणखीन एक गोष्ट, मी इथून गेल्यानंतर जे कोणी डॉक्टर येतील त्यांनाही तू अशीच मदत करत राहा. माझी खात्री आहे ती तू करशीलच. वर चढव, ते थोडं वर चढव. हा, मग कसं वाटलं? हे भारी यार, मस्त झालाय. स्वतः डिझाईन केलंय मी. कलर स्प्लॅशेस बघते मी प्लेस केलेत. भारी वाटतंय ना? हो, खरंच. बरं ऐक, मी बाकीचं सगळं अरेंज केलंय आता. तू फक्त म्युझिक सिस्टमचं बघ आणि डॉक्टरला कॉल कर. हो. काय? सगळ्या डॉक्टरला बोलवायचंय? का? तुझा बॉयफ्रेंड आहे त्या? गप ग. अगं बाबा, फक्त डॉक्टर विशालला कॉल करायचंय. बाकी डॉक्टर्सना इन्व्हाइट करायची काय गरज आहे? ओ, पण इरा, 31च्या पार्टीला जे काही झालं त्यामुळे मला तरी वाटत नाही ते येतील म्हणून. वो आएगा मेरी जान, उसे आना ही होगा और वो जरूर आएगा. इरा, तो पण येणार आणि ही पण येणार. 31चा बदला तर मी घेणारच. बघच तू. ए ओव्हर स्मार्ट, इकडे. ए पाहिलं का? बाजूला बघू दे. होळी पार्टी अरेंज केली आहे मी. 1000 रुपीज कॉन्ट्रीब्युशन काढायचे. 1000 रुपये? मी नाही येऊच आहे. अगं कंपल्सरी आहे. कंपल्सरी? हसतास की त्या? अगं मुली, कामवाल्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे कसे थोडीशी चॅरिटी केली पाहिजे ना आयुष्यात, म्हणून तुला फ्री. अरे हिला काय झालं? अशी काय निघून गेली? जाऊ दे, ओव्हर स्मार्ट आहे ती. पण हिला होळी पार्टीला मी आणणारच. रिव्हेंज तर घेणार आता. अजून किती किती खोटं बोलणार आहेस तू गौतमी? मला चांगलंच माहिती आहे सौदामिनीला तूच फोन करून बोलवून घेतलंस. का? अगं का सापाच्या शेपटीवर पाय द्यायची हौस आहे तुला? का? शांत, सारखं सारखं तेच तेच ऐकवून मला त्रास देऊ नकोस प्लीज. मी तुला सांगितलं ना, मी तिला बोलवलेलं नाही. का विश्वास बसत नाहीये तुझा माझ्यावर? का तुला माझ्या तोंडून वदवूनच घ्यायचंय? तू नाही बोलवलंस का तिला? खरंच? अच्छा, मग बयोनी बोलवलं असेल ना. आणि बयोनीच जर तिला बोलवलं असेल तर सौदामिनी तिलाच का त्रास देईल? बोल ना.
दुष्यंत मी ना तुला नाही बोलून बोलून थकली आता, प्लीज मला त्रास नको देऊस. आणि मला सांग, तिने माझं नाव घेतलं का? सांग ना, तिने माझं नाव घेतलं का? सांग ना. अरे मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगितलं तरी तुला माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा. हेच आहे का तुझं माझ्यावरचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास? एक मिनिट. मी आतापर्यंत तुझ्यावर फक्त विश्वासच ठेवत आलोय. जाणवत नाहीये ना पण तसं. नाही, मला कळलंय तुझ्याकडनं ना अपेक्षाच करणं चुकीचं. नक्की तू कसा आहेस ना मला बरोबर कळून चुकलंय. कसं बोल ना, कसं आहे मी? स्वतः काही करायचं नाही आणि स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावरती इनफ फोडायचं. गौतमी, इनफ. बरोबरच बोलते मी. ही जी सगळी वाट लागली ना ती तुझ्यामुळे लागली दुष्यंत, फक्त तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो. बयोला कॉलेजमधून काढू शकला नाहीस, शुभंकरचा काटा काढू शकला नाहीस आणि आता तो शुभंकर बसलाय आपल्या डोक्यावर गर्दन काळ बनून. बस गौतमी, या सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावर फोडणं आधी थांबव. अरे माझी बाजू मांडून मांडून दमलोय, वैतागलोय यार मी. आणि तरी तुला परत तेच उगाळत बसायचं असेल ना, तर गॉड सेव्ह मी. आय एम डन. बरोबर. तुला साधं नख जरी लागलं ना तरी खर्चटलं म्हणून सांगणार तू, आणि माझी जखम दिसत नाही तुला. हा नाही, ठीक आहे. मला आता ना याच्यामध्ये वादच घालायचा नाही, मला काही बोलायचंच नाही. तू कर, मलाच ब्लेम करत बस. त्यामुळे माझा निर्णय झालाय, मला जावं लागेल. त्यामुळे या विषयावरती आपण नको बोलूया. सर असा कित्या करतास? खरा का नाही सांगतास तुम्ही? तुमच्या डोळ्यातली चिडचिड कळता माका, पण माका का नाही सांगतास तुम्ही? सौदामिनी मॅडम इल्यापासून तुमचा या वागणा बदलला आणि माका सगळा जाणवता. उठ उठ. इथे का बसलीस? आता माका पाणी पिऊचा होता म्हणान बसलेले. मिस सरस्वती, तुम्हाला माझं हॉस्पिटल तुझ्या गावच्या त्या गच्या दवाखान्यासारखं वाटलं की होम रेसिडेन्सी जिथे मोलकरणी दमून भागून घाम पुसत असतात? तसंही तू मोलकरणीच आहेस म्हणा, पण तुझ्या घरी, माझ्या हॉस्पिटलमध्ये नाही. सॉरी मॅडम. एक मिनिट थांब. तू डॉक्टर विशाल सोबत त्यांच्या वॉर्डमध्ये काम करतेस, राईट? होय. उद्यापासून तू खालच्या वॉर्डमध्ये पोटेंसोबत शिफ्ट व्हायचंस. पण कित्याक? मला उलट प्रश्न केलेले अजिबात चालत नाहीत, माहिती आहे ना तुला? जस्ट माइंड इट. भयो काय झालं? त्या काही बोलल्या का? नाही बाबा. नक्की ना? बरं, ते तुझ्या इमर्जन्सी वाल्या पेशंटचे 2D रिपोर्ट आले ना? इले असतले, नर्सला माहित असतात. काय झालंय? काय चेहरा का पडलाय? कसं सांगू बाबा? तसं माझी छोटी बयो सांगायची ना बिनधास्तपणे, तसं सांग. बाबा, विशाल सर हॉस्पिटल सोडून जात आहे. काय? पण का? माहिती नाही. त्यांचा ना काहीतरी बिनसलाय. पण त्याला आत्ता तर प्रमोशन मिळालं ना, HOD झालाय तो, सॅलरी पण वाढली आहे. त्या सौदामिनी मॅडम एवढ्या खुश आहेत त्याच्यावर, मग असा निर्णय का घेतोय तो? माकाच काय कळत नाही. मी किती वेळा विचारायचा प्रयत्न केलाय तरी माका पण काय सांगत नाही आहेत ते. पण बाबा, माका राहून राहून एकच वाटतं, जेव्हापासून त्या सौदामिनी मॅडम मिल्यात ना तेव्हापासून ते असे वागतात, सतत चिडचिड करतात. सौदामिनी मॅडम आल्यापासून? त्यांचा काय संबंध? त्या तर त्या विशालवर इम्प्रेस आहे.
म्हणून तर त्याला बढती दिली. बाबा तुम्ही एकदा बोलून बघतास काय? बोलतो, नाही बोलावंच लागेल. बरं मी ते 2D रिपोर्ट दिले का बघून येते. बरं. विशाल, तू रिझाईन करतोस? रेजिग्नेशन लेटर मी ऑलरेडी सबमिट केलं. मी स्वीकारणार नाही. मला नाही फरक पडत. पण मला पडतो. तो तुमचा प्रश्न आहे. मी रिझाईन केलंय, मी चाललो. विशाल असं का करतोयस? कारण मी तुझं तोंड बघत हॉस्पिटलमध्ये काम नाही करू शकत. विशाल, तू राग सोड. हे बघ, मी तुला इथून नाही जाऊन देणार आहे, कळलं? अरे तू डॉक्टर झालायस, कळतंय का? माझं सुदैव पण किती की तू परत माझ्या नशिबात आलास. मी नाही, तू आलीस माझ्या नशिबात. आणि हे सुदैव नाही तर माझं दुर्दैव आहे. विशाल, बस, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. विशाल, मी तुला कुठे जाऊन देणार नाही. जबरदस्ती करतेस. जबरदस्तीने निर्णय थांबवता येतात, माणसं नाही. आणि मी तुझा कोणीही लागत नाही, त्यामुळे तुझी ही जबरदस्ती मी नाही खपवून घेणार. विशाल, मी जबरदस्ती करतेय? हा? अरे मी तर हक्काने बोलतेय तुझ्याशी. हक्क? कुठला हक्क? तू हक्क तेव्हाच गमावलायस जेव्हा तू मला वाऱ्यावरती सोडून निघून गेली होतीस. आई प्रेम देते मुलाला, हक्क नाही गाजवत. त्यामुळे हक्काच्या गोष्टी तू करूच नकोस. अरे पण तुला नाही माहिती तेव्हा काय सिच्युएशन होती, तुला कळणार सुद्धा नाही. अरे अरे पण मी आता आली आहे ना. हा, मलाही तोच प्रश्न पडला, का आलीस तू पुन्हा? विशाल असं नको ना बोलूस प्लीज. हे बघ विशाल, लेट्स फॉरगेट ऑल द पास्ट आणि आपण नव्याने सुरुवात करूया. मुळात जे नातं संपलंय त्याची पुन्हा का सुरुवात करायची तुला? विशाल, नियतीने आपल्याला पुन्हा एकदा एक चान्स दिलाय. आपल्या नात्याला पुन्हा जन्म दिलाय. 9 महिने पोटात वाढवले रे मी तुला. तुझी आई आहे रे मी. ऐक ना माझं प्लीज. तुम्हाला जन्मालाच घातलं नसतंस तर किती बरं झालं असतं ना. विशाल, खरंच बोलतोय मी, तू मला नको होतंस जन्माला घालायला. कारण मूल जन्माला घालून त्याला उकिरड्यावरती फेकून देण्या एवढं पाप नाहीये जगात. विशाल, ओरडू नकोस, ओरडू नकोस. तुझंच असलं तरी हॉस्पिटल आहे. आई म्हणवतेस ना स्वतःला. आई पण काय असतं हे माहिती? बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापली जाते, कारण देवाला खात्री असते की त्या बाळाचं ह्याच्या पुढचं पालन पोषण त्याची आई करेल. त्याला काय हवं नको ते ती बघेल. आई त्या बाळाची नाळ बघेल.
अशी नाळ जी कधीही तुटणार नाही, ज्या नाळेत फक्त आणि फक्त प्रेम असेल असं नातं. तू काय केलंस? देवालाही खोटं ठरवलंस ग. मला आणि माझ्या बाबांना सोडून निघून गेलीस. पैशाचं झाड बघितलंस दुसरं, सोडून गेलीस एका झटक्यात. तोडून टाकलीस आमची नाळ कायमची. आज 20 वर्षानंतर तुझ्यातलं मातृत्व दाटून आलंय. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यातली नाळ कधीही नाही जुळू शकत. कारण आता मी ती तोडली कायमची. विशाल,